नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। आज आपण पाहणार आहोत समाज कल्याण परीक्षा जी 4 मार्च ते 20 मार्चच्या दरम्यान परीक्षा पार पडलेली आहे। टीसीएस कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये ही परीक्षा विविध पदाकरिता यामध्ये गृहपाल असेल, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, कनिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, त्यासोबतच लिपिक, टंकलेखक असेल, निम्न श्रेणी लघुलेखक असेल, या सर्व पदांची परीक्षा संपन्न झालेली आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण निकाल केव्हा लागणार आहे समाज कल्याण परीक्षेचा त्या संदर्भात माहिती देणार आहोत। त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे। त्या अगोदर फक्त एका मिनिटामध्ये तुम्हाला जी बॅच स्टार्ट झालेली आहे डबल अकॅडमी मध्ये 620 पदाची जाहिरात आहे नवी मुंबई मनपामध्ये, याकरिता सर्वांनी फॉर्म भरायचे आहेत। यामध्ये आहे महत्वाचे जे सर्व विद्यार्थ्यांकरिता फॉर्म भरता येणार आहे। फक्त 12वी सायन्स ज्या विद्यार्थ्यांना झालेला आहे, महिला आणि पुरुष दोघंही फॉर्म भरू शकतात, मेल आणि फिमेल। एमपीडब्ल्यू तांत्रिक बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांचा जे बॅच आहे तांत्रिक विषयासहित असणार आहे, स्टार्ट झालेली आहे बेसिक पासून। यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे, तसेच सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर पण बघायला मिळणार आहेत। तर याकरिता आपल्याला 8329588625 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन व्हॉट्सअप केली जाणार आहे। अगदी जास्त वेळ न घेता आपला लगेचच बघणार आहोत आपण समाज कल्याण परीक्षा 2025 जी पार पडलेली आहे त्याचा निकाला संदर्भात आपण माहिती देणार आहोत तुम्हाला। फर्स्ट आन्सर की आलेली आहे, याचा आपण जो कट ऑफ आहे प्रत्येक पदाचा सेपरेट गृहपाल सर्वसाधारण असेल, वरिष्ठ कनिष्ठ समाज कल्याण निरीक्षक असेल, गृहपाल, वार्डन, महिलांकरिता ज्या 93 जागा होत्या त्याचा आपण कट ऑफ सांगितलेला आहे। त्यामुळे त्याच्या जवळपासच कट ऑफ लागण्याची शक्यता आहे। अगोदरचे पण आपण जे कट ऑफ सांगितलेले आहेत ते एक्झॅक्ट लागलेले आहेत। 2 ते 4 मार्काचं प्लस और मायनस होऊ शकतात। ओके, त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे। याची फर्स्ट आन्सर की आहे समाज कल्याण परीक्षेची आलेली आहे, त्यामुळे तुम्हाला तुमचे मार्क माहिती झालेले आहेत। त्यानंतर तुम्हाला सांगितलं तुम्ही 15 दिवसाचा त्यांनी अवधी दिलेला होता आपल्याला आक्षेप घेण्याकरिता, आणि प्रत्येक प्रश्नाला 100 रुपये पे करावे लागत होते, आणि तुम्हाला रेफरन्स बुक चा फोटो पण ऍड करायचा होता। त्यामुळे तुमचा तो प्रश्न ग्राह्य धरला जाणार होता। त्यामुळे मार्क वाढण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका। आणि समाज कल्याण पेपर जो झालेला आहे अंगणवाडी असेल, महिला बाल विकास पेक्षा सर्वात कठीण पेपर आलेले होते, त्यामुळे कट ऑफ पण याचा कमी लागणार आहे। तर जो निकाल आहे सेकंड आन्सर की तुमची येणाऱ्या 8 दिवसामध्ये प्रसिद्ध होणार आहे, त्याचं पण नोटिफिकेशन येणार आहे। त्यामुळे तुम्ही सेकंड आन्सर की आल्यानंतर परत आपल्याला 15 ते 20 दिवसाचा काय होणार आहे, नॉर्मलायझेशन साठी वेळ लागणार आहे। नॉर्मलायझेशन होणार आहे कारण तर एका पदाकरिता वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये जर पेपर घेण्यात आला असेल तर त्या प्रत्येक परीक्षेच्या पदाचं नॉर्मलायझेशन केलं जातं। म्हणजेच काय तर वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये, म्हणजे शिफ्ट फर्स्ट असेल, सेकंड असेल आणि थर्ड, तुमच्या 3 शिफ्ट मध्ये पेपर घेण्यात आले होते। 15 ते 20 दिवस पेपर चालला होता। तर तुमचं काही पेपर शिफ्टचं मीडियम लेवल होती क्वेश्चनची, काहीचे हार्ड लेवल होती, काहीचे इझी होती। तर त्यामुळे ज्या ऍव्हरेज काढला तो प्रत्येक दिवसाच्या शिफ्टचा, फर्स्ट शिफ्ट मध्ये किती मार्क आलेले आहेत, सेकंड शिफ्ट मध्ये किती मार्क आलेले आहेत, त्याचा एक ऍव्हरेज काढला जातो, त्या फॉर्म्युलामध्ये टाकलं जातं, आणि त्यानुसार मार्क्स इन्क्रीज और डिक्रीज केले जातात। मॅक्सिमम इन्क्रीजेस मार्क होतात, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाहीये। तर निकाल तुमचा येणाऱ्या 8 दिवसामध्ये सेकंड आन्सर की येणार आहे, आणि त्यानंतर नॉर्मलायझेशन करिता 15 ते 20 दिवस म्हणजे हा मंथ, त्यानंतर निकाल अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार नाही, तर फक्त मेरिट लिस्ट लागणार आहे। त्यामुळे मे एंडला निकाल जाहीर होणार आहे, म्हणजे अवघे तुम्हाला अजून 2 महिन्याचा कालावधी आहे निकाल घोषित होण्याकरिता। ओके, मे महिन्यामध्ये निकाल लागणार आहे आणि याचं नॉर्मलायझेशन होणार आहे। त्यामुळे आणि तुमची जॉईनिंग आहे ती पण लवकरच होणार आहे, कारण जसं मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्याचा प्रत्येक परीक्षेचा निकाल लागल्यानंतर नियुक्ती पत्र पण देण्याचा प्रोग्राम आयोजित केला जातोय। कुठे पुणे असेल किंवा ज्या ठिकाणी त्याचं मुख्यालय असेल। आता समाज कल्याण
आयुक्तालय कुठे आहे? पुणे या ठिकाणी. त्यामुळे पुण्याला याचा समारंभ पार पडणार आहे. ओके, तसं तुम्ही पुढच्या पण परीक्षेचा अभ्यास चालू ठेवायचा आहे. नवी मुंबईमध्ये पण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, विविध पदाकरिता आहे. यामध्ये एएनएम, जेएनएम असेल, स्टाफ नर्स आहे, औषध निर्माण अधिकारी ज्यांचा बी फार्मसी झालेला आहे, एमपीडब्ल्यू पद आहे. एमपीडब्ल्यू करिता तर फक्त 12वी पास आहे, ज्यांचं 12th सायन्स झालेला आहे. मेल और फिमेल इथं लिहून देतो मी, परत मला बरेच कमेंट येत आहेत. मेल और फिमेल कोणा दोघांनाही चालतं. ओके, तुमचं पास आउट 35-36% जरी असेल, पास जरी असाल तुम्ही तरी फॉर्म भरू. आणि तुमच्याकडे ऍडिशनल जे क्वालिफिकेशन आहे, ग्रॅज्युएट असाल, पोस्ट ग्रॅज्युएट असाल, ते पण ऍड करायचंय, कारण तुमचा अंतिम गुणवत्ता यादीमध्ये त्यानुसार समान जर मार्क पडले तर त्याचा शिक्षणाचा पण विचार केला जातो. ओके, आणि फर्स्ट प्रेफरन्स दिला जातो वय. ज्यांचं वय जास्त आहे त्यांना नंतर शिक्षणाचं बघितलं जातं, त्यानुसार तुम्हाला त्या संदर्भात माहिती दिली जाणार आहे. तर एमपीडब्ल्यूची जी पद आहे 51 आहेत. याकरिता तांत्रिक विषयासहित बॅच स्टार्ट झालेली आहे. यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून दिला जाणार आहे. बेसिक पासून सर्व विषय घेतले जाणार आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सिलेबस कंप्लीट करून दिला जाणार आहे. 100% तुम्हाला एशाकरिता योग्य मार्गदर्शनाची करिता गरज आहे, तर त्याकरिता तुम्हाला 8329588625 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप संपूर्ण इन्फॉर्मेशन सेंड केली जाणार आहे. ओके, तसेच आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे. आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे. ओके, थँक्यू सर्वांचे.